उन्हाळ्यामध्ये बाहेरून आल्यावर असो किंवा घरात बसल्या बसल्या असो, असे थंडगार सरबत जर मिळाले तर मन तृप्त होतं. म्हणूनच आज आपण कलिंगडापासून 2 प्रकारचे थंडगार असे सरबत तयार करणार आहोत आणि या दोन्ही रेसिपी अगदी क्विक आहे. 2 मिनिटात हे सरबत तयार होतात. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या आपल्या थंडगार आणि अगदी सोप्या अशा सरबताला किंवा ड्रिंकला सुरुवात करूया. त्यासाठी मी थोडी पूर्वतयारी करून घेतली, म्हणजे सब्जा भिजत घातलेला आहे. सब्जा जो आहे ना, तो थंड ठेवतो, शरीराला थंड ठेवतो. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये सब्जा खाणं किंवा सब्जाचं पाणी पिणं अतिशय उत्तम. म्हणून जेव्हा आपण कुठलेही ड्रिंक्स करतो किंवा सरबत करतो तर त्यामध्ये हा सब्जा घालायचा. त्याने अजूनच हे ड्रिंक छान तर लागतंच आणि अजून पिल्यानंतर मस्त पोटाला थंडगार ठेवतं. तर मी 1.5 चमचा हे सब्जा घेतला आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये हे भिजत घालायचं आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये हा छान फुलतो. त्यानंतर कलिंगडाचे असे मोठे तुकडे आणि थोडे छोटे तुकडे करून घेतले आहे. तर हे जे मोठे तुकडे आहे त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालू. त्यानंतर यामध्ये पाव कप इतकं पुदिना घालू किंवा 10-12 पुदिन्याची पानं घालू. तुम्हाला आठवत असेल, मी 1 महिना आधी लिंबाच्या सरबताचं प्रीमिक्स तयार केलं होतं. तर ते यामध्ये मी 2 चमचे घालत आहे. 2 ते 2.5 चमचे घाला. इथे माझ्याकडून थोडं कमी झालं होतं, परत तुम्ही घातलं तरीही चालेल. मस्त मी 2 ते 2.5 चमचे हे घातलं. त्यानंतर याला छान बारीक करायचं आहे. आणि या प्रीमिक्समध्ये लिंबू, साखर, मीठ हे सगळं आहे. जर हे तुम्ही घालत नसाल किंवा हे तयार नसेल तर यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळायचा. त्यानंतर 3-4 चमचे साखर घालायची आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं. हे मस्त मिक्सर मधून बारीक करून घेऊ आणि आता याला गाळून घेऊ. हे बघा, आपलं कलिंगडाचं सरबत तयार आहे. आता हे असेंबल करण्यासाठी या ग्लासमध्ये मी कलिंगडाचे छोटे छोटे अगदी बारीक बारीक तुकडे करून घेतले, ते घातले सुरुवातीला. त्यानंतर थोडा सब्जा घातला आणि हे कलिंगडाचं किंवा टरबुजाचं ज्यूस घातलं. यामध्ये तुम्ही थोडा सोडा पण घालू शकता. मी थोडा इथे सोडा वापरलाय, नाही घातला तरी चालेल. हे ज्यूस असं पण खूप छान लागतं. त्यानंतर वरून गार्निशिंगसाठी हा सब्जा घातला. कलिंगडाच्या कापणे आणि पुदिन्याने हे गार्निश केलं. तर हे बघा, असं रिफ्रेशिंग आणि थंडगार आपलं हे कलिंगडाचं सरबत किंवा वॉटरमेलन मोइतो तयार आहे. या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही यामध्ये थोडा बर्फ पण घालू शकता. मी घातला पण बोलायचं विसरले. थोडा बर्फ घालायचा आणि मस्त थंडगार हे सरबत एन्जॉय करायचं. झालं ना, अगदी झटपट आपलं हे कलिंगडाचं सरबत तयार झालं. आता या कलिंगडापासूनच अजून एक सरबत तयार करू. त्यासाठी मी इथे 1 कप दूध घेतलं. यामध्ये 2 चमचे रोज सिरप घातलं. रोज सिरप मध्ये साखर असते, त्याच्यामुळे यामध्ये परत आपल्याला साखर घालायची गरज नाही. हे छान मिक्स करू. आता यामध्ये कलिंगडाचे अगदी बारीक केलेले तुकडे घालू आणि थोडासा सब्जा पण घालू. तर आपलं हे कलिंगडाचं दुसरं सरबत पण तयार आहे. यामध्ये दूध वापरलं आहे. दुधाने पण खूप छान चव येते. तर हे पण एकदा नक्की ट्राय करा. याला आय थिंक मोहब्बत का शरबत पण म्हणतात, किंवा या सरबताला काय म्हणतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आपले हे दोन्ही सरबत तयार आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही अगदी क्विक आहे. 2 मिनिटात आपले हे सरबत तयार होतात. कोणी बाहेरून गेस्ट आले किंवा स्वतः आपण बाहेरून उन्हातून कधी आलो आणि पटकन थंडगार काही प्यायचं असेल तर हे नक्की आपण ट्राय करू शकतो. तर एकदा नक्की ट्राय करा. तर आजच्या आपल्या या थंडगार झटपट होणाऱ्या 2 रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपीज आवडल्या असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.